ग्लोब पॅराडाईजमध्ये बुकिंग हे माझं ॲक्सिडेंटली झालेलं आहे. म्हणजे ॲक्सिडेंटली कोणीतरी म्हटलं की बुक करा आणि मी करून टाकलं आणि ज्यावेळेला फ्लॅट मिळाला त्यावेळेला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला फ्लॅट होता. तर घर घेण्याचं ॲज सच आमची रिक्वायरमेंट नव्हतीच, पण सायलीचा एक हट्ट होता की असावं आपलं घर स्वतःचं. मग म्हटलं आपण सुरू करू. ह्याच्या बोलण्याप्रमाणे आम्ही जस्ट एक राऊंड मारला. आम्ही आमच्या शॉप जवळ जात होतो जे मानपाडा रोडला आहे. तिथून मी प्रशांतला म्हटलं अरे ही बिल्डिंग बघ. म्हणजे बघितल्या क्षणी ती बिल्डिंग असं वाटली की अरे ते शॉपच्या जवळही आहे. मेन कसं हे सेंटर आहे डोंबिवलीचं. इथून आपलं स्टेशन जवळ आहे, मानपाडा जंक्शन जवळ आहे, प्लस आपलं आमचं जे शॉप आहे ते आम्हाला इथून खूप जवळ पडलं. आम्ही ते पलावाला राहायचो होतो, तिकडून येण्या जाण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागायचा. आम्हाला प्रॉपर असं डोंबिवली द्यायचं होतं कारण आमचा मुलगा पण 3 वर्षाचा होत होता, त्यामुळे त्याला स्कूलिंग वगैरे त्या हिशोबाने आम्ही प्रॉपर डोंबिवली द्यायचा विचार करू. मी काही महिन्यांपूर्वीच इथे घर घेतलं. एवढी सुंदर कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे, ॲमेनिटीज आहेत, पार्किंग आहे. सो ह्या इथे राहणारा एकूण एक मेंबर हा इथे आल्याचं समाधान त्याच्याकडे आहे. आणि आम्ही प्रत्येकजण आता एक आमची कम्युनिटी बनली आहे इथे, चांगली इकोसिस्टम झाली आहे. सो आम्हाला खूप मजा येते. हा जबरदस्त प्रोजेक्ट ग्लोब ग्रुपने केला आहे. त्यांची अनेक कामं आहेत, खूप चांगली कामं आहेत, पण त्याच्यातला हा एक प्रीमियम आणि फाइनेस्ट प्रोजेक्ट झाला है। इट्स 3 years सिंस वी आर हियर और यहाँ के जो लोग हैं वो बहुत ही सपोर्टिव है। यहाँ पे हमारा आके बहुत अच्छा एक फ्रेंड सर्कल भी बना है। जितने भी लोग हैं, उम्र वाले हो चाहे छोटे, सारे बहुत फ्रेंडली वे में हम लोग यहाँ पे रहते हैं। यहाँ पे हर तरह का हम जितने भी त्यौहार है सारे यहाँ पे त्यौहार हम लोग सेलिब्रेट करते हैं, चाहे वो होली हो, दिवाली हो या फिर जो भी दशहरा हो, वो सब एक साथ मिलके यहाँ पे एक हॉल है नीचे, तो उस हॉल में हम सब मिलके सेलिब्रेट करते हैं। ग्लोब रिअल्टर्सचा हा जो प्रोजेक्ट आहे ग्लोब पॅराडाईज हा खूप ॲम्युनिटीजसह येतो. म्हणजे तुम्ही पुणेमध्ये जर का फिरलात तर तुम्ही पाहाल एक वेल इक्विप्ड जिम आहे, त्या बाजूला स्विमिंग पूल आहे जो वेल मेंटेन्ड आहे, गेल्या 4 वर्षापासून अतिशय सुंदर आहे, अजूनही तसाच आहे जसा सुरुवातीला होता. त्यानंतर एक प्ले झोन आहे, लहान मुलांसाठीचा वेगळा आहे, मोठ्या माणसांसाठीचा वेगळा प्ले झोन आहे. एक जवळजवळ 250 खुर्च्या बसतील एवढा AC हॉल दिलेला आहे आपल्याला, कम्युनिटी हॉल. तर यामध्ये खूप सारे प्रोग्राम्स आपले सतत होत राहतात. आपण ॲज अ कम्युनिटी म्हणून या सोसायटीमध्ये आपण लहान मुलांसाठी चित्रपट दाखवतो तिथे, जे त्यांनी पाहिले पाहिजे असं आपल्याला वाटतं. किंवा आपण एखादा बुक रिडिंगचा क्लब चालू करतो की आपल्या सोसायटीत जे लोक राहतात ते पुस्तक वाचून आपला एक्सपिरियन्स शेअर करतील. तर हे सगळं आपण करू शकतो याचं कारण म्हणजे ग्लोब रिअल्टर्सनी तशी फॅसिलिटी आपल्याला दिलेली आहे. ग्लोब रिअल्टर्स आहे त्याच्यामागचा माधव सिंग आहेत किंवा करण सिंग आहेत, हे त्याच्यामागचा पुश आहे. या सगळ्या चांगल्या गोष्टी या इथे घडत आहेत, याच्यामागे त्यांचं इन्स्पिरेशन आहे आणि त्यांची विजन पण आहे असं पण म्हणूया की त्यांनी हे सगळं करून ठेवलेलं आहे. गार्डन्स तुम्ही पाहाल खाली ज्या तळमजल्यावर आहेत त्या गार्डन्स, किंवा आता आपण पोडियमवर फिराल तर त्या गार्डन्स त्यांनी आता देऊन आपल्याला 4 वर्ष झाली जवळजवळ या प्रोजेक्टला. गार्डन्स अजूनही वेल मेंटेन्ड आहेत. त्याची निव्वळ त्यांनी जे काम केलं आहे त्यामुळेच तशा झालेल्या आहेत. आजूबाजूला इथेच बिझनेसेस आहेत, त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट एकदम प्रीमियम आहे. त्यांनी इथे ॲज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट इन डोंबिवली म्हणून याकडे पाहायला काही हरकत नाही.